बघा, कवीचं म्हणणं असं आहे आमच्या त्या राजानं पुत्रकामेची यज्ञ केला आणि त्या पुत्रकामेची यज्ञाकरता शृंग ऋषी बोलवला. प्रश्न असा आहे की जर वशिष्ठासारखे ऋषी पुरोहित तिथं होते मग शृंगीला बोलावण्याचं कारण, कारण शृंगी फुकटणे आहे. राजा दशरथाची मानस करण्याची शांता नावाची ती त्याला दिली जेव्हा तो आणला. मग जर सुंदर म्हणजे वशिष्ठ असताना शृंगीला बोलायचं काय केलं वशिष्ठाला सुद्धा करता येतो. आणि जर त्याला पुस्तकाने यज्ञाचा अधिकार जर होता तर मग तुम्ही बोलावं कारण होते किंवा कोणाच्या हत्या उचलले मग त्याच्यात हरभरा जन्मला का. जर तो पुत्र कामी राजाचे व्रत करत होता तर मग त्या पिंडाचा हानपान झालाच का. हरभरा कवी वळून झाला तर होत्या. परंतु जर प्रभू रामचंद्राचा जन्म नवमीचा आहे तर मारुतीचा पौर्णिमेला का, कारण पिंड तर एकच आहे ना, पिंड एकाच दिवशी दिलेले. मग प्रभू रामचंद्र जन्म होते मग हनुमंतराय पौर्णिमेचा कसं आहे सगळं फरक दोघांमध्ये कसं आहे. पिंड का ठेवला लाटून हो, अरे ठेवला लाटून, ठेवला लाटून हो, ठेवला लाटून आधीच पिंडलेला होता गाडीन. होता गाडीन. मित्रांना बरोबर पिंड दिले आणि त्यांनी पिंडग्रहण करायला आपल्याला काहींना पिंड दिलेलं होतं. तुला मागणी हातात पडली. तर
होती म्हणून मोठी Thank you.